करायचा। दिंडोरी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत राशेगाव देहरवाडी इथं अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे। सरपंच आणि त्यांच्या पतीला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ताब्यात घेतल्यानं तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। मिळालेल्या माहितीनुसार राशेगाव देहरवाडी ग्रुप ग्रामपंचायतीत काही सदस्यांविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आलाय। या ठरावावर 26 फेब्रुवारी रोजी विशेष ग्रामसभेत चर्चा व मतदान होणार आहे। ठराव मंजूर करायचा किंवा फेटाळायचा असल्यास तब्बल 50,000 रुपयांची मागणी करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी उपसरपंच सुधाकर वारुळे यांनी तक्रार दाखल केली। त्यांच्या तक्रारीनुसार सरपंच मंदा विठ्ठल बेंडकुळे व त्यांचे पती विठ्ठल बेंडकुळे यांनी मोबाईलद्वारे संपर्क साधून 50,000 रुपयांची मागणी केली व ठरावाच्या अनुषंगाने दबाव टाकला। तक्रारीची दखल घेत नाशिक एसीबी पथकाने सापळा रचत कारवाई केली। प्राथमिक माहितीनुसार दोघांनाही ताब्यात घेण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे। या कारवाईमुळे दिंडोरी तालुक्यात विशेषतः राशेगाव देहरवाडी परिसरात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे ही घटना अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या तालुक्यात घडल्यानं राजकीय चर्चांना अधिक उधाण आलंय। स्थानिक पातळीवर या प्रकरणाचे पडसाद उमटत असून ग्रामपंचायत राजकारणातील गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे। दरम्यान एसीबी कडून अधिकृत माहितीची प्रतीक्षा असून संबंधितांवर कोणती कलम लावली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आगामी विशेष ग्रामसभा आणि अविश्वास ठरावाच्या निकालावर या कारवाईचा काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। घटनाक्रम असा आहे, मी ग्रुप ग्रामपंचायत राशेगाव इथे उपसरपंच या पदावरती आहे। माझं नाव सुधाकर यशवंत वारुळे। मी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच या पदावर काम करत असतो। यांनी 23/2/2026 रोजी दिंडोरी तहसीलदार यांनी अविश्वास ठरावाचा अर्ज सादर केला व त्याच्यावरती विशेष ग्रामसभा 26/2/2026 रोजी लावण्यात आली व त्यावेळी ग्रामसभेवर अविश्वास ठराव जर तुम्हाला करायचा नसेल तर तुम्ही आम्हाला 50,000 रुपयाची यांनी माझ्याकडे पैशाची लालच मागितली। ती लालच मागितली असता मी संबंधित त्यांचं म्हणणं सर्व ऐकून घेतल्यावर मी स्वतः सकाळी उठून एंटी करप्शन ऑफिसला आलो व या लोकांना यांनी माझ्याकडे लालच मागितलेली आहे। उपसरपंच पद जर तुम्हाला अविश्वास ठराव जर तुम्हाला आणायचा नसेल तर तुम्ही आम्हाला 50,000 रुपये लालच द्या असं त्यांनी मला डिमांड केली। ही डिमांड मला मंदा विठ्ठल बेंडकुळे व त्यांचे पती विठ्ठल बेंडकुळे यांनी केली। ती मागणी केल्यानंतर मी ही मागणीच्या अनुषंगाने मी संबंधित त्यांची तक्रार एंटी करप्शन ब्युरोला दिली। एंटी करप्शन ब्युरोच्या लोकांनी सर्व त्या तक्रारची शहानिशा केली व त्यांना त्याच्यावर विश्वास पटला व त्यावेळी त्यांनी इथून मला मंदा विठ्ठल बेंडकुळे सरपंच यांचे फोन चालू होते व त्यांचे पती विठ्ठल बेंडकुळे यांनी देखील मला फोन करतो। फोनवरती मला म्हणत होते आम्ही पैसे घेण्यासाठी कुठं येऊ। त्यावेळेला मग मला संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्यांना आता पैसे घेण्यासाठी बोलवा व त्यांच्यावरती तो ट्रॅप लावला। तो ट्रॅप लावल्यानंतर ते मसूर रोडला कुलकर्णी हॉटेल इथे त्यांना रंगे हात पैसे घेताना पकडले। ते माझ्याकडून लालूच स्वीकारताना त्यांना